तो और पुरंदर एयरपोर्ट बनने में करीबन 5-6 साल और लग जाएंगे। तो नहीं, नवी मुंबई का एयरपोर्ट बनने में ज्यादा टाइम नहीं लगेगा। आज की तारीख में 70% काम पूरा हो गया है। जो डेडलाइन थी वो दिसंबर 2024 थी, लेकिन जो काम अभी बाकी है 30% काम तो बाकी है। तो जो अभी तारीख आई है वो तो मार्च 2025 में मार्च महीने में शायद वो सब काम पूरा होगा। हाँ, ऐसा मुझे विश्वास है। तो पुणे से सर वो नवी मुंबई का कनेक्टिविटी के लिए सर कुछ कर रहे थे, वो तो अलग सी बात है। ठीक है, उस पे बात कुछ सोचा है, लेकिन अभी वो फिजिबल है नहीं है उसके बारे में मैं सोच रहा हूँ। लेकिन मुझे फिजिबिलिटी रिपोर्ट अगर आती है तो बाद में मैं बोलूंगा। उसके लिए कुछ ना कुछ प्लान है। नवी मुंबईचं 25 मार्च सुरू होणार आहे की ओपनिंग होणार आहे? नाही ना, ओपनिंगच म्हणजे सुरू होते, काम पूर्ण होईल तोपर्यंत। नंबर ऑफ टेक ऑफ एंड लँडिंग विल इनक्रीज। हाँ, रनवे एक्सपेंशन के बाद ही वो सब प्रैक्टिकली आसान हो जाएगा। पुण्यातल्या इंटरनॅशनल फ्लाईटची कशी मागणी आहे? सध्या आपल्याकडे 2 वाढवण्यासाठी आपल्याला त्यासाठीच हे झालेलं आहे। टाईप तुम्हाला सांगतो, टाईप डी आणि टाईप ई या प्रकारची जी विमान आहेत, ही जर तुम्हाला इंटरनॅशनल साठीच लागतील, आपल्याला टाईप ई वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला मुळात रनवेचं एक्सपेन्शन केलं पाहिजे, रनवेचं विस्तारीकरण केलं पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही। आणि म्हणूनच हे चाललंय। ज्यावेळेला 35 एकर जागा आपल्या ताब्यात येईल, काम होईल, त्यावेळेला प्रचंड प्रमाणात आपल्याकडे पाहिजे त्या ह्याच्यात आपल्याला इंटरनॅशनल आपल्याकडे हे खूप वाढतील आपल्याला। काय नाही, तेच चालू आहे ना आता। नाही नाही, आर्मीचं नाही येतं। आर्मीचा पार्ट खूप थोडा आहे, खाजगी जागा जास्त आहे। दोहा आणि बँकॉकसाठी स्लॉटची मागणी झाली आहे तुमच्याकडे, पण तो दोहा आणि बँकॉकसाठी स्लॉटची मागणी झाली आहे, तो प्रस्ताव देखील तुमच्याकडे आला आहे। याचा विंटर शेड्यूल मध्ये मी आता गेल्यावर पाहतो ना, कारण बऱ्यापैकी काम आता सुरू होत आहे। एकाच वेळ तुम्ही सगळे बसणार, नंतर थोडस हळूहळू थोडा मला वेळ द्यायला लागेल तुम्हाला, मग सगळी माहिती देतो। आता थोडा वेळ द्या। चलो, थँक्यू।